4-5 दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडतील असं विधान अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। शिरूरमधील विजयानंतर खासदार अमोल कोल्हे यांचं हे मोठं वक्तव्य। शिरूरमधनं अमोल कोल्हे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी केलेलं हे विधान। लोकसभेच्या विजयानंतर डॉक्टर अमोल कोल्हेंवरती शरद पवारांकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे। त्यासाठी अमोल कोल्हे आता दिल्लीला काही वेळातच रवाना होतात। ते काय एकंदरीत जबाबदारी असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला दिल्लीचा आजचा जो संपूर्ण दौरा आहे तो काय एकंदरीत? नाही, खरं तर रुटीन प्रोसिजर आहे की निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये रजिस्ट्रेशनचे ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे। आणि आता यामध्ये समोरच्या ज्या काही गोष्टी दिसतात यामध्ये आपण जो तर्क लावताय त्या येत्या काही तासांमध्ये या गोष्टी उलगडतील, त्यानंतर पाहू। एनडीएच्या घटक पक्षांना गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीची वागणूक मिळालेली आहे, ही वागणूक पाहता एनडीएचे किती घटक पक्ष मनाने या पुढेच्या काळामध्ये भाजपबरोबर राहतील याविषयी अनेकांच्या मनात शंका आहेत। आणि त्यामुळे या पुढील काळामध्ये येत्या काही तासात, येत्या काही दिवसात यातल्या अनेक गोष्टी स्पष्ट होतील, त्यावेळी त्यावर भाष्य करणं उचित ठरेल। गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचा जर इतिहास बघितला तर आपल्या मित्र पक्षांना दुखावल्याचा किंवा त्यांचं नुकसान केल्याचाच इतिहास हा सातत्यानं आपल्या समोर येतो। आणि त्यामुळे या पुढील काळात पक्षाच्या पक्षच भारतीय जनता पक्षाची साथ सोडताना आपल्याला नजीकच्या भविष्यात दिसतं। येत्या पंचवार्षिक मध्ये महत्त्वाचे कोणते 2 प्रश्न खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघातले सोडवले जाणार? यामध्ये खरं तर हे सगळे जे हायवेचे पुणे नाशिक, पुणे नगर, त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे सोलापूर यातले एलिव्हेटेड कॉरिडॉर्स हे प्रत्यक्षात येणं फार गरजेचं आहे। त्याचबरोबर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि इंद्रायणी मेडिसिटी हे 3 प्रकल्प तर तुम्हाला प्राधान्यानं सोडवण्याकडे माझा कटाक्ष आहे। कॅमेरामॅन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, जुन्नर, पुणे।